नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज संजय राऊत यांनी मामा राजवाडे यांची नाशिकच्या महानगर प्रमुख पदाची जी आहे ती नियुक्ती या ठिकाणी केलेली आहेत। माझ्यासोबत नवनिर्वाचित महानगर प्रमुख मामा राजवाडे आहेत। मामा, तुमची महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आपली? मी सर्वप्रथम उद्धव साहेब, आदित्य साहेब व संजय राऊत साहेबांचे मी आभार मानेल का मला माझी कुठली मागणी नसताना किंवा माझ्या ग्राउंड लेवलचं काम बघून ही शिवसेना असा पक्ष आहे, त्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला माझी अपेक्षा पण नव्हती की मला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं। मी सर्वप्रथम उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि राऊत साहेब यांचे आभार मानतो आणि नाशिकची जी सर्व कोर कमिटीची टीम आहे शिवसेनेची, मी त्यांचे बी आभार मानतो आणि यापुढे संघटनेचं जोमाने काम करेल ही मी ग्वाही देतो। मामा, खरं तर अनेक जे नेते आहेत ते पक्ष सोडून जात आहे, जुने जाते जे शिवसैनिक आहेत ते पक्ष सोडून जात आहे। पक्षाची सध्याची जर परिस्थिती बघितली तर पक्षाला गळती लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे। लोक येतात आणि जातात, पक्ष कुठलाही असो, पक्ष कधी संपत नाही किंवा कधी गळती लागली जरी असेल, ती जी माझ्यावर जबाबदारी दिली, जे उद्धव साहेबांनी किंवा राऊत साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, मी सार्थपणे या नाशिकमध्ये शिवसेनेची मशाल आणि शिवसेनेचा अजेंडा हा घट्टपणे काढल्याशिवाय राहणार नाही। मामा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत आणि त्या दरम्यान आपल्यावर जबाबदारी आलेली आहे, पुढे निवडणुका आहेत, कशा पद्धतीने हे संपूर्ण काम आहे ते आपल्या माध्यमातून आपण करणार? हे पक्षश्रेष्ठींना पण माहिती आहे स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे आणि त्यांना माझं काम माहिती आहे, त्याच्यामुळेच ही जबाबदारी कदाचित माझ्यावर दिली असेल आणि यापुढे मी 100% मी सांगतो शिवसेना हा भगवा फडकवल्याशिवाय महापालिकेवर राहणार नाही। स्थानिक जे इच्छुक आहेत त्यांच्या बैठका सुरू आहे, संघटनात्मक बांधणी सुरू आहे पक्षाची, काय नेमका कशा पद्धतीने पक्षाचं सध्या आपण काम करताय? मी आत्ताच विशाल कदमच्या त्या कार्यक्रमातूनच इकडं आलो, खूप चांगला प्रतिसाद आहे, लोक अक्षरशः कंटाळलेले आहे हे जे चालू आहे शहरामध्ये, खड्डे सारखा ट्रॅफिकचा प्रश्न असो किंवा अनेक प्रश्न आहे, गुंडागिरी असो किंवा मर्डर आहे, महिन्यातनं 4 मर्डर, ह्या सगळ्या गोष्टीला हे सर्व लोक कंटाळलेले आहे आणि 100% हे नाशिकची जनता ही 100% शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील। शेवटचा प्रश्न, अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सोडून जाणार आहेत, विलास शिंदे यांनी देखील आज निर्णय घेतलाय पक्ष सोडण्याचा, खरं तर त्यांच्यासोबत देखील काही माजी नगरसेवक जाणार आहेत, काही पदाधिकारी जाणार आहे, कसं हे सगळं थोपवणार? अजून तर मला काही कल्पना नाही ते जाणार, त्यांनी आज मला कळालं का जाणार आहे, पण कोण नगरसेवक जाणार आहे काय आजपासून मी ती चाचपणी चालू करेन। अनेक आघाड्यांच्या माध्यमातून काही नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत ते देखील नाराज आहे। नाशिकमधल्या जे पक्ष संघटना आहे किंवा ज्या नियुक्ती केलेल्या आहेत त्यावर काही जुने जनते नेते पदाधिकारी नाराज आहे, काय नेमकं यावर बोला? जे लोक नाराज होते त्यांना पक्षाने इतकं भरभरून दिलेलं आहे, आमदारकी दिली, तुम्हाला मंत्रीपद दिलं, मुलीला महापौर दिलं, मुलाला आमदार केलं, असे जर लोक म्हणत असेल आम्ही नाराज आहे, ते नाराजीला माझ्याकडे काही, मला नाही वाटत काही नाराजीला काही तथ्य, हे फक्त सत्तेसाठी, स्वार्थापाठी आणि जे महापालिकेचा आता जो कुंभमेळा येणार आहे याची मलाही लाटण्यासाठी हे लोक जात आहे, अशी नाराजी वगैरे काही नाही। नक्कीच हे होते शिवसेनेचे महानगर प्रमुख, त्यांचे आत्ताच शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुख जे पदी जे आहे ते नियुक्ती करण्यात आलेले आहे मामा राजवाडे। खरं तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्येच पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती देखील आहे आणि त्या दरम्यान एक मोठी जबाबदारी जी आहे ते मामा राजवाडे यांच्यावर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पुढील काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून लक्ष घालून जे आहे ते काम पक्ष करत राहील असं देखील ग्वाही यावेळी मामा राजवाडे यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।